जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने परोपकारे नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने शांती रूपे नव्हे कवनाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार जगपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जोडुनिया धन उत्तम व्यवहारे जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतना करता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा गृहस्थ आश्रमामध्ये असणाऱ्या साधकाला धनार्जनाचा विधी सांगणारा धनार्जनाचा विधी कशा पद्धतीने असला पाहिजे धनार्जन कशा पद्धतीने असलं पाहिजे हे सांगणारा आणि कमवलेल्या धनाचं काय करायचं हेही सांगणारा सुंदर असा 5 चरणाचा अभंग आहे विठाला 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 आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपस्थित गुणीजन महाराज मंडळींच्या सहकार्याने आशीर्वादाने निवडलेल्या अभंगावरती काहीसं चिंतन करण्याच्या अगोदर आजचा हा एक दिवसीय नैमित्तिक कीर्तन महोत्सव आहे आणि आजच्या कीर्तनाचं निमित्त म्हणजे कार्तिक निवास या वास्तूची वास्तुशांती त्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत श्री सुरेशराव गोपीनाथराव सोळंके व त्यांच्या धर्मपत्नी सौ रुक्मिणीताई तथा त्यांचे सुपुत्र श्री किशोरभाऊ सुरेशराव सोळंके व त्यांच्या धर्मपत्नी सौ सुचिताताई सर्व सोळंके परिवार त्यांचे आप्तेष्ट मुली जावई आदी करून सर्व परिवाराच्या वतीने वास्तुशांतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्ताने असणारी ही कीर्तन सेवा आणि या कीर्तन सेवेचा योग मला येण्याचं कारण म्हणजे आपल्या किशोर भाऊचे परमस्नेही माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य सुसेन महाराज काशीत आदरणीय महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे आणि आज आपल्या या कीर्तन महोत्सवामध्ये तुम्ही सर्व तर उपस्थित आहातच
खास करून श्री किशोर भाऊ यांच्या प्रेमाखातर होऊया की विठाला विठाला आज खास करून यजमानाच्या प्रेमास्तव आपल्या कीर्तनामध्ये माझे परमस्नेही बालमित्र गुरुबंधू हरिभक्तीपरायण वेदांताचार्य ज्यांचं काशीला अध्ययन झालं ज्ञानेश्वर महाराज सोळंके अमलेकर शास्त्रीजी आदरणीय महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे आणि कीर्तनाकरता सहकार्य आमचे मामाश्री माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण वैजनाथ नाना काशीद नाना आम्ही मामा म्हणतो कारण ते आमचे मामा आहेत आदरणीय नानांची या ठिकाणी उपस्थिती आहे माझे सहकारी बालमित्र हरिभक्तीपरायण गायनाचार्य एकनाथ महाराज खातगावणकर तेही आहेत हरिभक्तीपरायण भरत महाराज ठोंबरे आदरणीय महाराजांची या ठिकाणी उपस्थिती आहे ज्यांच्या माध्यमातून कीर्तन सेवा माझ्याकडे आली सुसेन महाराज स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सर्व हा वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी समूह या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाहुणे मंडळींच्या दिंद्रोडकर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आपण निवडलेल्या अभंगावर एक प्रकरणाला अनुसरून काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू विठाला जीवनात काही घटना एकदाच घडत असतात किंवा मग फार कमी घडत असतात आणि एखाद्याच्या जीवनात घडतच नसतात अशा काही घटना आहेत काही घटना असतात की त्या रोजच घडतात किंवा दिवसातून बऱ्याच वेळा घडतात काही काम असे करतो आपण की रोज 2-2, 3-3 वेळा करतो जेवण माणसं 3दा करतात पण काही घटना अशा असतात की त्या कधीतरी घडतात आणि काहींच्या भाग्यात घडतच नाहीत आयुष्यात उदाहरणार्थ शिक्षण नाही भेटलं सर्वांना त्यानंतर विवाह जीवनात एकदाच घडणारी घटना आहे आता ती दुर्लभ झाली तो भाग वेगळा आहे प्रत्येकाच्या जीवनात घडलंच का नाही अशी सांगता येत नाही दिंद्रोडकरांसाठी एक सूचना आहे तुम्ही माझ्या आश्रमाच्या बांधकामाला गेल्या वर्षी सहकार्य केलेलं आहे आश्रम बांधून झालेला आहे जरी एखाद्याला असं वाटत असेल आपलं होण्याची शक्यता नाही लुंग्या धोत्र क्वाट बॅग सगळं शिल्लक आहे तुम्ही तिकडे येऊ शकता विठाला विवाह जीवनात घडणारी एकदाच घटना आहे संततीला जन्म देणं संततीला शिक्षण देणं संस्कार देणं अशा काही घटना आहेत की त्या माणसाच्या आयुष्यात एकदाच घडत असतात आणि त्या जीवनात एकदा घडणाऱ्या घटनेंपैकी किंवा कधीतरी घडणाऱ्या घटनेंपैकी स्वतःच्या मेहनतीतून स्वतःचं घर उभारणं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं लक्षात ठेवा आपल्या घामाच्या पैशातून आपल्या मेहनतीच्या पैशातून स्वतःच्या परिवाराचं रक्षण करण्याकरता एक चांगलं आरसीसीचं घर असलं पाहिजे हे वर्तमान काळातल्या स्वप्नांपैकी महत्वाचं स्वप्न आहे असं म्हटलं जातं अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3 माणसाच्या मूलभूत गरजा आहेत असं म्हटलं जातं आणि त्या 3 मूलभूत गरजांपैकी एक गरज म्हणजे निवारा अर्थात घर आणि मग ते स्वप्न पूर्ण व्हावं याच्याकरता आणि ते स्वप्न पैशावाल्यांच्या करता कदाचित ते सोपं आहे पण तुमच्या आमच्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांसाठी घर बांधणं कठीणच आहे ते मला असं वाटायचं की बाबा का म्हणत असतील घर बांधून बघाव मठ बांधायला काढल्या मग समजलं 7 वर्ष झालं सुरूच आहे ते कारण नाही शक्य त्या गोष्टी पण स्वप्न पाहिले पाहिजेत आणि स्वप्न माणसाला जाग करत असतात झोपेतून तुम्ही किती अभ्यास केलाय सुसुप्ती अवस्थेचा मला माहिती नाही पण लक्षात ठेवा सकाळी आपण जेव्हा उठतो ना त्या शास्त्राचा नियम असा आहे अवस्थेचा क्रम कसा आहे बघा मला सांगता येते का नाही असं म्हणेल तुम्हाला समजते का नाही असं नाही म्हणणार मी जागृत अवस्था आहे जागृत अवस्थेतून आपण जेव्हा झोपतो ना सुसुप्ती अवस्थेमध्ये जातो सरळ सुसुप्ती अवस्थेत जात नाही आपण मध्ये स्वप्न अवस्था असते स्वप्न अवस्थेतून मग सुसुप्ती अवस्थेमध्ये जातो आणि सुसुप्ती अवस्थेतून जागृत अवस्थेमध्ये येताना परत मध्ये स्वप्न अवस्था असते बरेच माणसं म्हणतात रात्रभर झोप चाललंय नुसते स्वप्नच बघितले मी ते नुसते स्वप्न नसतात बघितलेले
झोपताना स्वप्न पाहिलेलं असतं आणि उठताना स्वप्न पाहिलेलं असतं, मध्ये रात्रभर गाढ झोपलेला असतो. बरेच माणसं तर असे असतात बुवा, अक्षरशः घोरतात. त्याच्या शेजारच्या माणसाला रात्रभर झोप येत नाही, उठल्यावर म्हणतात बाबा कशी झोपच लागली नाही. कमाल आहे का नाही? आता रेकॉर्ड करून दाखवा का नाही त्याला. मुद्दा काय होता? स्वप्न अवस्थेतूनच माणूस जागृत अवस्थेमध्ये येत असतो. मुद्दा एवढाच होता, आपण पाहिलेली स्वप्नच आपल्याला जाग करत असतात आणि काम करायला प्रेरित करत असतात. विठाला विठाला विठला 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 विठला. म्हणून माणसाने स्वप्न पाहिलं पाहिजे आणि त्या स्वप्नांपैकी एक आपलं चांगलं घर असलं पाहिजे. हे आपलं स्वप्न असलंच पाहिजे. का असलं पाहिजे? वा आपण कुणाबरोबर तरी लग्न केलेलं आहे ना, आपल्या जीवावर कुणीतरी एक स्त्री तिच्या आईवडिलांना तिचं राहतं घर सोडून आपल्या बरोबर आलेली असते, मग तिला घर देणं आपलं काम आहे. आपण पती पत्नीने एकत्र येऊन अपत्याला जन्म द्यायचं ठरवलं असतं, मुलाबाळांना जन्माला घातलेलं असतं. मग ज्या मुलाबाळांना जन्माला घालण्याचा निर्णय आपण दोघांनी घेतलेला असतो त्यांना चांगलं घर देणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वप्न पाहिलं पाहिजे. तसंच होतं. या सोळंके परिवाराचं एक स्वप्न असेल, आदरणीय सुरेश भाऊ असतील, त्यांचे चिरंजीव किशोर भाऊ असतील, यांचं एक स्वप्न होतं की बाबा आपलंही घर असलं पाहिजे. आणि मग त्यांचं ते स्वप्न आज या कार्तिक निवासाच्या रूपाने साकार होताना आपल्याला दिसते आणि त्या निमित्ताने ही वास्तुशांती आहे. विठाला विठाला विठला 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 विठला. वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. तुम्ही सुज्ञ आहात, बहुश्रुत आहात, अनेक मोठमोठ्या विद्वानाचं श्रवण करणारे माणसं आहात. वास्तुशांती शब्दामध्ये वास्तू आणि शांती हे दोन वेगवेगळे जर शब्द केले ना, वास्तू शब्द अनेक अर्थाने वास्तुशास्त्रामध्ये स्थापत्यशास्त्र ज्याला म्हटलं जातं, स्थापत्यशास्त्र. मधल्या काळात वास्तुशास्त्राचा लोप झाला. आरंभाला जुन्या जेवढ्या इमारती आहेत, जेवढे शिल्प आहेत किंवा मोठमोठे महल आहेत, प्रत्येक इमारतीमध्ये वास्तूचा 100% विचार करून त्या पूर्वजांनी बांधलेले आहेत. मधल्या काळात वास्तुशास्त्र लोप पावलं आणि मग लोक कसंही काही बांधू लागले. काही दिवस लोकांना त्याचा काही परिणाम जाणवला नाही, पण हळूहळू लोकांच्या जीवनामध्ये अशांती वाढली. पैसा असूनही सुख नाहीये, संतती नीट निघत नाहीये, कुणाचं लग्न जमत नाही, कुणी काही होतं कुणी काही होतं. लोकांनी विचार केला बाबा असं का होतं. मग ज्योतिषाकडे आले माणसं. ज्योतिषाकडे येऊनही भागलं नाही, मग परत वास्तुशास्त्राकडे जावं लागलं. मग विचारलं बाबा असं काय होतंय. मग काही लोकांनी विचारलं तुमच्या घराचा दरवाजा कोणीकडे, काही लोकांनी विचारलं तुमच्या घरातलं किचन कोणीकडे. मग या विचारणाऱ्या लोकांना जेव्हा वास्तुशास्त्राच्या विरोधात उत्तर आले तेव्हा त्या लोकांनी सांगितलं बाबांनो दरवाजा इकडून जमत नाही, किचन इकडून जमत नाही. हा जो विषय आहे हा वास्तुशास्त्राचा विषय आहे. आणि हे वास्तुशास्त्र वेगळं आणि वास्तुशांती वेगळी. वास्तुशास्त्र वास्तू कशी बांधायची हे सांगतं आणि वास्तुशास्त्रानुसार बांधलेली आपली रचना जेव्हा पूर्ण होते त्या वास्तूच्या शांती करता जो कार्यक्रम केला जातो त्याला वास्तुशांती म्हणतात. विठाला विठाला वास्तूची शांती नसते हो. वास्तू शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये का? वस्तू शब्द आपल्याला जरा परिचित आहे. वस्तू शब्दाचा अर्थ होतो जिनस, पदार्थ. उदाहरणार्थ माईक वस्तू आहे, साऊंड वस्तूच आहे, मंडप वस्तूच आहे, तसं घरही वस्तूच आहे. आणि त्या वस्तूच्या संदर्भात जे असतं त्याला वास्तू म्हटलं जातं. घरही वास्तूच आहे किंवा वस्तूच वास्तू असते. आदरणीय शास्त्रीजी समोर बसलेले आहेत आणि मग त्या वास्तूची शांती करायची असते. आता वास्तू शब्दाचा अर्थ एक घर होतो आणि वास्तू शब्दाचा दुसरा अर्थ होतो त्या घराची अभिमानी देवता. वास्तूची शांती म्हणजे घराची शांती नाही करायची, त्या घराचा एक अभिमानी देवता असतो. जसं आपण सूर्यदेव म्हणतो, चंद्रदेव म्हणतो. कुठला चंद्रदेव आहे? हा दिसणारा चंद्रदेव नाही आहे. त्या चंद्राची अभिमानी एक चेतन देवता आहे, ती देवता आहे. तसं प्रत्येक वस्तूचं अभिमानी एक चैतन्य असतं, ती त्याची देवता असते. मग घर असेल तर घराची सुद्धा वास्तू देवता असते आणि त्या वास्तू देवतेची पूजा अर्चना करणं, त्याची शांती करणं याला वास्तुशांती म्हणतात. विठाला 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 विठाला. आणि या सोळंके परिवाराने मग सुरेश भाऊ असतील, त्यांचे चिरंजीव किशोर भाऊ असतील, यांनी कार्तिक निवास ही सुंदर वास्तू या ठिकाणी उभारली
आणि त्या कार्तिक निवास या वास्तूच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत. या पुढे सर पाहुणे मंडळी पुढे, कारण ते सोपं नाहीये, पण ह्या परिवाराने कष्ट केले असतील. नाहीतर नाना आमचे इंजिनियर आहेत, एक आमच्या महाराजांचे सुपुत्र, ते म्हणतात घर बांधायचे कार्यक्रम लय विचित्र असतात. मालक सुरुवातीला इंजिनियर कडे गेल्यानंतर म्हणतो साहेब नकाशा असा मस्त निघाला पाहिजे ना. बर थांबा म्हणतात. एकदा एकाच टप्प्यात सगळं बांधकाम पॅरापेट वाल कलर सोय सगळं झालं पाहिजे म्हणतात. ते म्हणजे जरा थांबा हो. नकाशा काढून देतात, बेसमेंट होतं, मग काय ते स्लॅब पडतो, नंतर प्लास्टर, वाळू शिल्लक राहत नाही. मग हळूहळू हळूहळू ते आपलं छोटीशी पूजा करून घेतात आणि राहायला जातात. इंजिनियर साहेब म्हणतात ते कलर वगैरे बघू नंतर म्हणतात. बरं फरशी बघू म्हणतात, गच्ची केली आता. बरं कमीत कमी खिडक्या तर लावून घ्या, ते म्हणतात बोंद्रे बांधले दखायला आता. कारण काय आहे, शेतकरी असेल तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय माणसं असतील, सोपं नाहीये. तरीही या सोळंके परिवाराच्या वतीने ही सुंदर वास्तू या ठिकाणी निर्माण केली आणि आज वास्तुशांतीच्या निमित्ताने एकत्र आहोत. गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही जगत आहात, लक्षात घ्या. आणि गृहस्थ आश्रमामध्ये जगणाऱ्या साधकालाच गृहनिर्माणाचा आदेश आहे. नाहीतर बाकीच्या साधकाला झोपडी बांधण्याचा सुद्धा अधिकार नाही. आता हल्ली संन्याशाचे आश्रम 4-4 मजली व्हायला लागले, तो भाग वेगळा आहे. नाहीतर आम्हाला राहायचं असेल तर कुठं राहायचं विधान आहे काय? ब्रह्मचार्यांनी संन्याशांनी कुठं राहावं म्हणून विधान केलेलं आहे. आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमासी स्थान गोपी गुहा, आश्रमाचे स्थान गोपी गुहा. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे. आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमासी स्थान गोपी गुहा, आश्रमासी स्थान गोपी गुहा. ब्रह्मचारी धर्म घोकावे अक्षरे हे आम्हाला नाही, बाकीच्यांना विधान. राहायचंच असेल तर मग आश्रमासी स्थान गुहा शोधावी लागेल बुवा. आपण घर बांधण्याचं विधान मात्र तुम्हाला असेल. मग घर बांधण्याकरता धन लागतं बुवा, मग धनार्जनाचं सुद्धा विधान तुम्हालाच आहे. नियम असा आहे बुवा, शास्त्र असं सांगतं द्रव्यशुद्धी क्रियाशुद्धी मंत्रशुद्धीश्च भूमिप भवेदिता राजन फलम भवती नान्यथा. 4 गोष्टी शुद्ध असल्या पाहिजे. पहिला मुद्दा आहे चित्तशुद्धी असली पाहिजे. त्यानंतर धनशुद्धी असली पाहिजे. ज्या मंत्राच्या सामर्थ्यावर तुम्ही वास्तुशांती करतात ती मंत्रशुद्धी असली पाहिजे. आणि या सगळ्या शास्त्रावर आपला भाव असला पाहिजे, अर्थात भावना असली पाहिजे. श्रद्धा नसेल ना तर मग या करण्याला काहीच अर्थ नाहीये. जर आपली भावना असेल, श्रद्धा असेल तर आपण धार्मिक कार्य मग केली पाहिजे. कोणाला तरी काहीतरी वाटावं आणि कोणी नाही केल्यावर काहीतरी म्हणाला असं जर आपल्याला वाटत असेल, त्या प्रेरणेने प्रेरित होऊन जर आपण असले उत्सव करत असूया, त्या करण्याला काहीच अर्थ नाही. माणसं जेवून जातील, अदृष्ट उत्पन्न होणार नाही. विठाला विठाला आणि मग ज्या धनातून आपल्याला हे सगळं करायचं आहे त्या धनाचं अर्जन केलंच पाहिजे. आणि ते कसं केलं पाहिजे, ते करून त्या धनाचं काय केलं पाहिजे, हा प्रामुख्याने उपदेशाचा विधी तुकोबारायांनी गृहस्थ आश्रमामध्ये जगणाऱ्या साधका करता अभंगाच्या पहिल्याच्या जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार, जोडनीय धन उत्तम व्यवहार.
उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उदास विचार वेच करी, उदास विचार वेच करी, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल. तुकोबर यांचा खास करून तुमच्याकरता उपदेश आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे. धन जोडण्याचा विधी आहे. एकीकडे जे तुकोबर आहे सवे नयरे लंगोटी असं सांगतात, दुसरीकडे तेच तुकोबर आहेत ते जोडण्याचंही सांगतात. एकीकडे सांगतात बरोबर येणार नाही, पण बरोबर जरी येणार नसलं तरी इथं लागणार आहे म्हणून जोडा. जोडून या धन. धन जोडावंच लागेल बा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थांचं जर आश्रय काही असेल तर अर्थ पुरुषार्थ आहे. वैराग्याच्या गप्पा मारणं वेगळं आणि वास्तव धरातलावर जीवन जगणं. व्यवहारामध्ये जगायचं असेल तर शिवाय पैशाच्या काहीच होत नाही. परमार्थ करायचा असेल तरी पैसाच लागतो, व्यवहार करायचा असला तरी पैसा लागतो. पैशाशिवाय बाकी काहीच होत नाही. कल्पना करा, पैसाच नसेल तर धर्म तरी कसा करणार आहे? आता तुम्ही खोलेश्वरावरती मोठा सप्ताह करता, पण सप्ताह केव्हा होतो? जेव्हा तुम्ही धन पट्टी एकत्र करता तेव्हा सप्ताह होतो. पैसाच नसेल तर धर्म होणार नाही. आता तुम्हाला घर बांधायचंय, अर्थात हा कामाचा विषय आहे. घरामध्ये भांडी वासणं लागणार आहे, तोही कामाचा विषय आहे. पैसाच नसेल तर काम तरी कुठून येणार आहे? आणि कामच नसेल तर मग जगायचं कसं? जगलोच नाही तर मग मोक्ष तरी कसं प्राप्त करायचं? म्हणजे मोक्षाकरता सुद्धा पैसाच पाहिजे, धर्माकरता सुद्धा पैसाच पाहिजे, आणि काम नावाच्या पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी सुद्धा पैसाच पाहिजे. अर्थ नावाचा पुरुषार्थ तीनही पुरुषार्थाचा आधार आहे, म्हणून पैसा कमवला पाहिजे. विठाला 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 बुवा, कलियुग आहे. कलियुगामध्ये उत्तम स्वास्थ्य आपल्या परिवाराला द्यायचं असेल, उत्तम शिक्षण आपल्या परिवाराला द्यायचं असेल, आणि उत्तम जीवनमान जगायचं असेल तर पैशाशिवाय अजिबात काही चालणार नाही. पैसाच लागतो. म्हणून तुकोबर यांची आज्ञा आहे, जोडून या धन. धन जोडलं पाहिजे. नीतिकारांना ते एवढं सांगितलं. नीतिकार म्हणतात यस्यास्ति वित्तम स नरः कुलीनः. आज कलियुगाची परिस्थिती अशी, आपल्याकडे जर पैसा असेल तरच पाहुण्या रावळ्यांमध्ये आपली बसण्याची लायकी आहे. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये त्या कदरयू ब्राह्मणाची जी कथा आहे ना, ती याच्याकरता चाललेली बुवा. तुमच्याकडे किती ज्ञान याला अजिबात किंमत नाही. तुम्ही कुठल्या कुळात जन्माला आलात अजिबात किंमत नाही. तुमचा परिवार किती मोठा याला अजिबात किंमत नाही. तुम्ही हे सगळं वजा करतो परिवार समाज, जर तुमच्याकडे पैसा नसेल तर. जर तुमच्याकडे पैसा असेल, तुम्ही कुठल्या जातीत जन्माला आलात याला काही अर्थ राहत नाही. तुमचं शिक्षण किती झालं यालाही काही अर्थ राहत नाही. तुमच्या परिवारात माणसं आहेत का नाही यालाही काही अर्थ राहत नाही. म्हणून सांगितलं हिरण्य मार्जय निष्फला हा गुन्हा हा. बाकीच्याला कशालाच किंमत नाही, पैशाला किंमत आहे. विठाला 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 विठाला. म्हणून तुकोबऱ्यांना सांगावं लागलं, जोडून या धन. पैसा कमवला पाहिजे. का कमवला पाहिजे? आपल्याला धर्म करायचा म्हणून पैसा लागणार आहे, म्हणून पैसा कमवला पाहिजे. आपल्याला धर्माच्या माध्यमातून मोक्षाकडे जायचे, मोक्षाकडे जाण्याकरता सुद्धा धर्म करावा लागणार आहे, धर्माकरता पैसा लागणार आहे, म्हणून पैसा कमवला पाहिजे. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरता पैसा लागणार आहे, म्हणूनही पैसा कमवला पाहिजे. का? कारण भूक लागल्यानंतर त्या सुभाषितकारांनी फार सुंदर सांगितलं. सुभाषितकार म्हणतात बुभुक्षितर व्याकरणम न भुज्यते. भूक लागली म्हणले घ्या व्याकरणाचा एखादा पाठ. पोट भरणार आहे का? महाराज मंडळी, भूक लागल्यावर खिचडीचं भगुन ठेवायचं का पाठ घ्यायचा? भुंगानं ठेवा लागणार आहे, पाटानं नाही जमणार काय. ताण लागली, ताण. मग एकानं सांगितलं बुवा अशा साहित्यामध्ये 9 रस आहेत, एखादा रस प्यान त्याच्यातला करून रस एखादा गिलास काढून. नाही ना, नाही चालत. तहान लागलेल्या 9 रसांपैकी एकही रस उपयोगाला येत नाही.
कुठल्या छंदाने न छंदसा केनचित उद्धृतम कुलम मग हिरण्य मार्जय पैसा कमाव म्हटले निष्फला हा गुन्हा विठाला विठाला अनुभवा पैशाचं असं असतं विशेषता अशी धनाची विशेषता सांगत असताना नियम असा आहे आपली जर वृत्ती चांगली असेल आपल्या अंतःकरणामध्ये आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्राशी जर आपली प्रामाणिकता असेल आपल्याकडून जर कुणाचा विश्वासघात होत नसेल आपल्याकडून जर कुणाची त्याला काय म्हणतात फसवणूक होत नसेल तर आपल्याकडे धन यायला वेळ लागत नाही आणि नियम असा आहे लक्ष्मी जर एकदा यायला लागली तर तिला यायलाही वेळ लागत नाही जर कदाचित तिने ठरवलं आता जायचंय मग एकदा निघाल्यानंतर तिला जायला वेळ लागत नाही एकदा धन आलं ना बुवा पैशावाल्याच्या घरी पैसा यायला वेळ लागत नाही तुकोबराय म्हणतात धनवंता घरी करी धनची चाकरी पैशावाल्याच्या घरी पैसा चाकरी करतो बुवा ते असं व्यवहारामध्ये शब्द प्रयोग करतात बुवा ते काहीतरी आता तुमच्या इकडे मला माहित नाही उट्टी लागणे म्हणतात उट्टी लागणे असं काहीतरी म्हणतात बुवा एकदा आपण प्रगती करायला लागलो की प्रगतीच होते आणि एकदा अधोगती करायला लागलो की अधोगती कोणाची प्रगती होते प्रगती होण्याकरता दोन गोष्टी गरजेच्या आहेत एक पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे माणूस निर्व्यसनी असला पाहिजे आणि दुसरा आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा आहे माणूस उद्यमी असला पाहिजे आळसी माणसाच्या जीवनात लक्ष्मी येत नाही आणि व्यसनी माणसाच्या जीवनामध्ये आलेली टिकत नाही निर्व्यसनी माणूस आणि दिवसात 6 तास काम करणारा माणूस जर प्रामाणिकपणाने त्याच्या क्षेत्राशी जर प्रामाणिक राहत असेल तर त्या माणसाला श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही याच्या विपरीत बापदादाची करोडोची संपत्ती आहे पण व्यसनी आहे आणि आळसी आहे करोडोची संपत्ती सुद्धा धुळधान व्हायला वेळ लागत नाही निर्व्यसनी असलं पाहिजे आणि उद्यमी असलं पाहिजे या दोन गोष्टी आपल्या आजूबाजूला बरीच माणसं आहेत महाराज काय दोन्ही प्रकारची उदाहरणं आपल्याला सापडतात मोलमजुरी करणाऱ्या माणसांनी आरसीसीची घरं बांधलीत का दोनच गोष्टी पाळल्यात त्यांनी एक उद्यमी राहिले आणि दुसरं व्यसन केलं नाही आणि याच्या विपरीत आपल्या आजूबाजूला असेही उदाहरण आहेत करोडोची संपत्ती होती व्यसन केले आणि आळसी राहिले आज कुठंतरी दुसऱ्याच्या इथं काम करताना दिसतात दोनच गोष्टी पाळल्या पाहिजे एक जीवनात कुठलं व्यसन नसलं पाहिजे आणि जीवनात आळसी राहिलं नसलं पाहिजे या दोन गोष्टी जर पाळल्या तर धन यायला वेळ लागत नाही विठाला 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 ते आपल्या जीवनात यावं म्हणून तुकोबरायांना सांगावं लागलं जोडून या धन कमवा म्हटले पण बा कसं कमवा म्हटले उत्तम व्यवहारे ज्या माध्यमातून आपण धन कमवण्याचा निर्धार केलाय निश्चय केलाय काम सुरू केलंय ते माध्यम मात्र प्रामाणिक असलं पाहिजे उत्तम व्यवहारे उत्तम शब्दाचा अर्थ होतो चांगलं प्रामाणिक शास्त्रविहित व्यवहार शब्दाचा अर्थ होतो आपण जे माध्यम निवडले ते आपण शेती करत असूया अर्थातच उत्तम माध्यम आहे व्यापार करत असूया तर तेही माध्यम उत्तम असलं पाहिजे नोकरी करत असूया तर तेही माध्यम उत्तम असलं पाहिजे आता उत्तम आणि अधम हे कसं असू शकतं हे वेगळं सांगायची गरज नाही पण शोकांतिका अशी कलियुगाचा प्रभाव आहे हळूहळू हळूहळू नोकरी मधली उत्तमता संपली व्यापारातली उत्तमता संपायला लागली आणि मला असं म्हणावं लागेल म्हणताना वाईट वाटतं शेतीतली सुद्धा उत्तमता संपायला लागलेली आहे आमच्याकडे उद्यम राहिलेला नाही बुवा आम्हाला शोकांतिका अशी की आता असं वाटायला लागलं की आई तो खात्यावर पडावं असं महिन्याला मेसेज यावा टिंकून वाजावं का सवय लागायली आम्हाला आणि परिणाम काय झाला माहिती का समाज आळसी व्हायला लागला कामं नकोशी झाली आम्हाला आणि एक गोष्ट कधी लक्षात ठेवली पाहिजे काहीच उद्यम न करता जेव्हा सगळं आयतं भेटायला लागतं ना मग त्या गोष्टी आम्हाला एक तर व्यसनाकडे प्रवृत्त करतात नाही तर मग आळसाकडे प्रवृत्त करतात आणि आता पहिलं फक्त शेतकऱ्याच्याच खात्यावर यायचं आता त्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडायला लागले मस्त कार्यक्रम झालाय 7,000 7,500 आले वाटतं तुम्हाला आणि धनाचं असं आहे बुवा कधी कधी प्रयत्न करून येतं कधी कधी प्रयत्न न करता येतं आणि काही गोष्टी संसारात त्रास आहेत काही गोष्टी आपण उद्यम केल्यावर जे पाहिजे ते येत नाही कधी कधी काही प्राप्त करण्याकरता काही प्रयत्न करतो त्याचा फायदा कधी होतो तर कधी तोटाही होतो बऱ्याच मायमावल्यांनी तिकीट फुकट व्हावं म्हणून वय वाढविले आधार कार्ड
वय वाढून घेतले, आधार कार्ड बदलून घेतले, लाडकी बहीण योजना आली. झाल्या ना बात त्या. आमच्याकडे एक माय माऊली लाडकी बहीण, तिच्या मालकानं गाडी घेतली. आता प्लॉट घेतला दुसऱ्याच्याच नावा, पोराच्या, सासऱ्याच्या, सासूच्या, नवऱ्याच्या, काही बी दुसऱ्याच्याच नाव होईल. 4 व्हीलर गाडी घेतली, ती बिघडली ना, ती म्हणली ही गाडी माझ्या नावावर झाली पाहिजे. काही बी दुसऱ्याच्याच नावावर होईल म्हणली. नेमकी गाडी तिच्या नावावर केली, लाडकी बहीण योजना आली. झाली ना बात ती. नाही ना बसली त्याच्यात. म्हणजे आपण काय करण्याकरता काय केलं आणि त्याचा काय फायदा होईल आणि काय तोटा होईल सांगता येत नाही. चला, हा विषयांतराचा भाग आहे. मुद्दा चालला होता उत्तम व्यवहार. आणि हा व्यवहार जर उत्तम नसेल तर धनामधली उत्तमता राहणार नाही, आणि धनामध्ये जर उत्तमता राहणार नाही तर धनामध्ये दोष येतील. आणि धनात आलेले दोष सगळ्या आयुष्यामध्ये दोष आणतात, आणि एकदा आयुष्य दुष्ट झालं की मग दुःख यायला वेळ लागत नाही. भागवताच्या एकादश स्कंदामध्ये कदरयू ब्राह्मणाच्या आख्यानामध्ये धनाच्या पाठीमागे जे 15 अनर्थ सांगितले तर ते 15 अनर्थ याच धनामध्ये सांगितलेत. वाम मार्गानं आलेलं धन, माणसं बुवा सहज म्हणतात पचलं आम्हाला, काय नाही पचत ते. रात्री जेवण केली तुम्ही आणि सकाळी उठल्या व्यवस्थित पोट साफ झालं, तुम्ही म्हणता लगेच पचलं बरं का रात्रीचं जेवण. नाही पचलं ते. त्या अन्नाचं रक्त बनले, ते रक्त तुमच्या आमच्या नसात व्हायला, ते रक्त कधी कुठून कसं निघन आणि आपल्याला ते कुठं घेऊन जाईल नाही सांगता येत. जसं अन्न खाऊन बनलेलं रक्त सकाळी पोट झालं साफ म्हणजे अन्न पचलं असं असू शकत नाही, तसं एखाद्याचं वाम मार्गानं धन कमवलं आणि कमवलेल्या धनानं लगेच 4-8 दिवसामध्ये, महिन्यामध्ये, वर्षामध्ये आम्हाला काहीच झालं नाही म्हणजे आम्हाला ते धन पचलं असं आपण म्हणू शकत नाही. का? कारण वाम मार्गानं आलेलं धन कुठल्या पिढीत ते बाहेर निघन दोषासहित सांगता येत नाही. बा जगात काही पण दोषयुक्त चालेल, अन्न दुष्ट असेल तर चालेल, बा शिळ अन्न चालेल, अन्नात किडे पडलेले असतील तरी चालेल. अन्नातले दोष फक्त आपलं पोट खराब करतील, तब्येत बिघडल, दवाखाना केला तर ते सुधरू शकतं. पण जर धनामध्ये दोष असले ना, धनात असलेले दोष पिढ्यान पिढ्या बर्बाद करायला कारणीभूत ठरतात. म्हणून सांगावं लागलं जोडून या धन उत्तम व्यवहारे. चांगल्याच पद्धतीने धन आलं पाहिजे. वा पूर्वीची माणसं काही वेडी नव्हती. आजही ते माणसं जिवंत असतील असल्या बाबांसारखे, ज्यांना काहीच न करता 10-10, 20-20 एकरचे नंबर त्यांच्या नावावर होते, त्यांचे कुळ लागलेले होते. पण जेव्हा त्यांना समजलं ना काय ही जमीन दुसऱ्याची ना आपलं नाव लागले, त्यांना नुसतं म्हटलं बाबा अंगुठे द्यायला यायचे तुम्हाला. आमचे गुरुजी आजही रडून सांगतात 20 एकरचा एकदम काळीचा जमिनीचा भाग त्यांचं नाव लागून गेलं. ब्राह्मणाची जमीन होती आणि समजलं त्यांना मानवतला आणलं. त्यांना माहितही नव्हतं. सही घेतली त्यांची अंगुठे घेतले, जमीन वापरायला त्यांच्याकडेच होते. आणि मग त्यांना सांगितलं बाबा आमची जमीन तुमचं नाव लागलं होतं, तुमचा अंगुठा घेतलाय, ती जमीन आमच्या नावावर घेतली करून चहा प्यायला येता का चला. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणे महाराज देवबाप्पा या जमिनीवर आम्ही आजपर्यंत जगलोत. म्हटले आम्हाला माहिती नव्हतं आमचं नाव त्याला लागलंय म्हणून. आणि परत ती जमीन जर तुमची होती आणि तुमच्या नावावर घेतली तर मोबदल्यात आम्हाला कशामुळे चहा पाचताय तुम्ही. भाग्यशालीत म्हटलं की आज आम्हाला कळलं की ती जमीन तुमची होती, ही जमीन तुम्हाला द्यायला आम्हाला एका क्षणाचे दुःख नाही आणि काही वेळही नाही. म्हटले तुमचा चहा सुद्धा नको आजपासून. ही प्रामाणिक माणसं का जगली तेव्हा? कारण त्यांना माहिती होतं उपाशी राहायची वेळ आली तरी चालेल, पण दुसऱ्याचं धन काहीच कारण नसताना आपल्या वाट्याला येता कामा नये. का? आज जरी ती जमीन आम्ही भोगली असती किंवा आम्ही करून घेतली असती आणि कदाचित आम्हाला ती पचली असती, पण पुढं लेकरा बाळांना कदाचित ती पचणार नाही आणि पचणारच नसते ती. म्हणून धन वाम मार्गाने आपल्या आयुष्यात येता कामा नये. विठाला विठाला वा वेळ लागला तरी चालेल, कदाचित एका पिढीमध्ये श्रीमंत नाही होता आलं तरी चालेल. जगाच्या पट्टीवर असा एकही माणूस नाही की जो अन्न नाही म्हणून मेलाय. कदाचित असतीलही कोणी, पण आज आपल्या आजूबाजूला तशी परिस्थिती नाहीये. जगाच्या पाठीवर असा आपल्या परिसरात तरी एकही कोणी माणूस नाही बुवा त्याच्या लेकरा बाळांना आणि त्याच्या बायका पोराला कपडे नाहीत म्हणून ते विवस्त्रेत रस्त्यावर फिरतात असं नाहीये. मग पोटभर खायला भेटते प्रामाणिकपणाने राहून सुद्धा. पोटभर खायला भेटतं, राहायला घर भेटतं, पत्राचं का होईना कुडाचं का होईना, घरातल्या माणसांना अंगावरती लज्जा रक्षण करण्याकरता वस्त्रही भेटतात. मग एवढं सगळं जर कष्ट करून प्रामाणिकपणाने होत असेल तर मग का धनप्राप्ती करता वाम मार्गाचा आश्रय करावा? करू नये कदाचित. आणि म्हणून तुकोबारांना सांगावं लागलं जोडून या धन
उत्तम व्यवहारे, चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे. आणि मग कमवलेल्या धनाचं काय केलं पाहिजे? उदास विचारे वेच करी उदास विचारे, वेच करी उदास विचारे, वेच करी उदास विचारे. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी. एक तर धन कमवायचं कसं हे सांगितलं. जोडनिया धन उत्तम व्यवहारे, आपल्या वाटेला आपल्या पूर्वजांनी जो व्यवसाय दिलेला आहे, आपली आवड ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रात जायचं आणि ते क्षेत्र उत्तम कसं राहील याचा निश्चय करायचा, प्रयत्न करायचा आणि त्या चांगल्या मार्गाने धन कमवायचं आणि कमवल्यानंतर उदास विचारे वेच करी, त्याचा संग्रह नाही करायचा बुवा. धनाचा संग्रह करण्याकरता शास्त्र आपल्याला परवानगी देत नाही. शास्त्र असं सांगतं, कमवलेल्या धनाचे 3 विभाग करायचे असं वर्णन आहे धर्मशास्त्रामध्ये. 3 विभाग करायचे. पहिला विभाग, आपण कमवलेल्या धनाचा पहिला विभाग हा आपल्या परिवाराचं पालन पोषण करण्याकरता वापरायचा. त्यानंतर दुसरा विभाग हा धनाने धन कमवण्याकरता करायचा आहे. कल्पना करा, आपल्याला 3 लाख उत्पन्न झालं, 1 लाख. आता हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, तुम्ही खरं म्हणजे तुमच्याकडूनच मी शिकायला पाहिजे. 1 लाख रुपये परिवाराच्या पालन पोषणाकरता जे की तुम्ही ठेवताच, 1 लाख रुपये परत त्या धनाने धन कसं कमवायचं. शेतकरी असेल तर मग ते शेतीमध्ये विनियोग करावा लागेल, व्यापारी असेल तर ते व्यापारामध्ये गुंतवावे लागतील, हा दुसरा मुद्दा. आणि तिसऱ्या विभागाचं काय करायचं? तिसरा विभाग हा धर्माच्या उत्पत्तीसाठी कामाला आणावा लागतो. धनाच्या तिसऱ्या विभागाचा विनियोग जर आपण धर्माकरता करत नसूया तर मग आपल्याकडे धर्म न झाल्यामुळं धर्मा अभावात धनाअभाव व्हायला वेळ लागणार नाही बुवा. नुसते प्रयत्नाने धन येत नाही, लक्षात ठेवा. नुसत्या काबाड कष्टाने जर धन आलं असतं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किंबहुना जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसं कामं करतात, पण जन्मच्या जन्म जातात, घरावरचे पत्रण बाजूचा कूड निघत नाही, अशाही काही माणसं असतात. मग काय म्हणायचं त्याला? बरं, व्यसनी पण नसतात ते. मग प्रयत्नाला प्रारब्धाची सुद्धा जोड असते. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित, फळ देतसे संचित, फळ देतसे संचित. सुंदर प्रमाण दिलं नानांनी. व्यवसाय निमित्त, आपण काम करता बुवा हे फक्त निमित्त आहे, पण फळ काय देतं? संचित. आपलं जे प्रारब्ध आहे ना, ते प्रारब्ध आपल्याला फळ देत असतं. नुसती कामं करणारी माणसं भरपूर आहेत बुवा, आणि प्रारब्धाचा स्वीकार आपण जरी नाही केला का ते वास्तवाने त्याचा स्वीकार करावाच लागणार आहे. एकीकडं असं आहे बुवा, आपत्य अर्भक आईच्या गर्भात असतानाच त्याच्या नावावर करोडोची संपत्ती असते, आणि दुसरीकडं मरेपर्यंत 3 टाइम व्यवस्थित खायला भेटत नाही. मग काय म्हणायचं याला? आपल्या सुखदुःखामध्ये फरक आहे, आपल्या जन्मामध्ये फरक आहे, आपल्या शरीरामध्ये फरक आहे, आपल्या बाह्य परिस्थितीमध्ये फरक आहे, आपल्या ज्ञानामध्ये फरक आहे, सगळ्याच गोष्टीत फरक आहे. सगळं सारखं नाहीये. आणि जर स्वभावाने जर जग निर्माण झालं असतं तर सगळं सारखंच असायला पाहिजे होतं. कोणी मूर्ख नसायला पाहिजे होतं, कोणी शहाणा नसायला पाहिजे होतं, कोणी स्त्री आहे, कोणी पुरुष आहे, कोणी वेगवेगळं आहे. का? कारण याच्या पाठीमागं कारण आहे, आणि ते कारण आहे आपण बनवलेलं कर्म, आपण केलेलं कर्म, जे की प्रारब्धाच्या संचिताच्या रूपाने जमा आहे. आणि वर्तमान केलेलं कर्म हेच भविष्याचं प्रारब्ध असतं, आणि ते प्रारब्ध बनवण्याकरता धनाचा एक भाग धर्माच्या माध्यमातून बनला पाहिजे. जो धर्म परत आपल्याकडे धन घेऊन आला पाहिजे, म्हणून धनाचे 3 विभाग करण्याचं सांगितलं. आणि एक विभाग मग उदास होऊन, उदास विचारे वेच करी. वा बांधिलेत आपण, आपल्याला कुणीतरी शिकवलंय, आपल्या बापानं फक्त दप्तर घेऊन दिलंय, कपडे घेऊन दिले, तर आईनं डबा बांधून दिलाय, अर्धा आलू न अर्धी चपाती.
बाकीचे काम बरेच दुसऱ्याने केलेले आहेत. संस्था चालकाने संस्था केली असेल, पण संस्था चालकांच्या संस्थेमध्ये शिक्षकांना पगार सरकार देत आहे. म्हणजे आपल्या शिक्षणाकरता कोणीतरी काहीतरी कष्ट घेतलेले आहेत. आम्ही व्यापार करत असूया, बरोबर आहे, पैसा तुम्हीच गुंतवलेला आहे, पण व्यापार करत असताना काहीतरी तुम्ही असं वापरताय जे समाजाचं आहे. तुम्ही शेती करत असाल, शेती तुमच्या बापाची आहे, बरोबर आहे, पण शेती करण्याकरता काहीतरी असं वापरताय जे समाजाचं आहे. कुठल्याही क्षेत्रात असा तुम्ही बांधिलेत, कुठल्याही क्षेत्रात असा. मग जर तुम्ही समाजाचे बांधील असाल तर समाजाकरता किंवा गोरगरिबांकरता काहीतरी करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि ते करणं म्हणजेच तर धर्म आहे. आणि त्याच्याकरता धनच लागतं. उदास विचारे वेच करी. भागवताच्या 7व्या स्कंदात तर असं सांगितलंय, यावत भ्रेत जठरम तावत स्वत्वम हि देहिनाम अधिकम यो अभिमन्येत सस्तेनो दंडमर्हति. वा आपण कमवलेल्या धनापैकी आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाकरता जेवढं धन लागतं तेवढंच आपले, त्याच्यापेक्षा जास्त जर आपण संग्रह केला, आपलाच पैसा असून सुद्धा आपण चोर ठरतो आणि चोराला दंड दिला जातो. विठाला 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 विठाला. म्हणून सांगितलं उदास विचारे वेच करी. धनाविषयी उदास असलं पाहिजे. आणि उदास शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. उदास शब्दाचा अर्थ होतो अनासक्त. अनासक्त भाव ठेवून, आणि जी माणसं अनासक्त आहेत का तीच माणसं धन खर्च करू शकतात बुवा. आसक्त माणसं धन खर्च करू शकत नाही. ते कीर्तनकार त्या रुपया दान करणाऱ्या माणसाचा दृष्टांत सांगतात बुवा. त्या रुपयाला घाम आला आणि मग ते हात थरथर करू लागला. ते मला नाही सांगता येणार. ते रुपया त्याला म्हणू लागला बुवा आता तू सोडायला, मग आता कसं काय होईल वगैरे वगैरे. ही आसक्त माणसं नाही धन देऊ शकत. महाराज भाग्यशाली आहात तुम्ही. दिंडोरकरांचं प्रारब्ध चांगलं आहे, समष्टी प्रारब्ध चांगलं आहे तुमचं, आणि ते तुम्ही आणखीन उज्ज्वल बनवताय. दान धर्म करण्याची तुमची प्रवृत्ती मी बऱ्याच दिवसापासून तुमचं ऐकतो. मी मागच्या वर्षी फक्त पाहिलं प्रत्यक्ष ते. दान धर्मामध्ये, अन्नदानामध्ये, भजना पूजनामध्ये तुम्ही कुठंच कमी नाहीयेत. आणि हे तुम्ही तुमच्या लेकरा बाळांचं, पुढच्या पिढीचं भविष्य घडवताय. लक्षात ठेवा, तुमच्या बाप दाद्यांनी हे केलंय म्हणून आज तुम्ही या स्थितीला आहात. आणि आज तुम्ही हे करताय म्हणून कदाचित तुमच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीमध्ये तुमच्या पुढच्या पिढी असणार आहेत. निश्चितच फार आणि फार आनंदाचा भाग आहे. मुद्दा काय चालला होता? मुद्दा चालला होता की आपण कमवलेलं धन उदास जर असूया तरच खर्च करू शकतो, पण नुसतं उदास होऊ नये चालत नाही. एक तर धन खर्च करण्याकरता उदासीनता, अनासक्तता पाहिजे, आणि दुसरा महत्वाचा घटक विचार पण पाहिजे. नाहीतर मग व्यसनी सुद्धा उदासीन असतात धनावर. त्याला काय घेणं देणं नसतो. दिवसभर काम करून 500 रुपये कमवतात, संध्याकाळी उदास होऊन तासातच उडवतात. सकाळी पुन्हा कोळ, पुन्हा आहेत मग दुसरीकडे. ही उदासीनता कामाची नाही. धनाविषयी उदास असलं पाहिजे, पण उदास असून चालत नाही, ते विचार पण असलं पाहिजे. उदास विचारे वेच करी. वा बऱ्याच नास्तिकांना आपल्या लेकरा बाळाचे दप्तर फाटलेले आकला नाहीत, कळत नाही. आपल्या लेकराच्या पायात चप्पल नाही, कळत नाही. आपली बायको फाटक्या साड्या घालून फिरते, कळत नाही. अशी मूर्ख माणसं आलेला पैसा व्यसनामध्ये घालतात. का? अविचार आहे, बाकी काहीच नाही. आणि जर विचार नसेल तर मग धन खर्च करण्याचा काही उपयोग होत नाही. आणि आसक्ती असेल तरही धन खर्च होत नाही. अनासक्तताही पाहिजे आणि विचार पण पाहिजे. आणि मग विचारी माणसं चांगल्या कामामध्ये धन खर्च करत असतात. मग चांगले काम अनेक आहेत बा. मठा मंदिराला देण्याची इच्छा नसेल तर नका देऊ, काही गरजेचं नाहीये. एक जण म्हटलेला आपल्याला देवधर्म आवडतच नाही, बा करू नको, काही गरजेचं नाही. तुझ्या वाचून काय देवधर्म राहणार नाही. तू पट्टी नाही दिली म्हणजे सप्ताह थोडंच बंद पडायला. नका देऊ. समाज कार्य करण्याची इच्छा असेल तर जा ना. जूनला शाळा उघडतात, एखाद्या जिल्हा परिषद शाळेच्या समोर उभं राहा आणि जाणारे येणारे विद्यार्थ्याकडे बघा. बरेच विद्यार्थी असे असणार आहेत, त्यांना ड्रेस नसणारे, त्यांचे दप्तर फाटलेले असणार आहेत, त्यांच्या पायात चपला नसणार आहेत. तुम्ही घेऊन देऊ शकता ना. सप्त्यातच दिलं पाहिजे, काही गरजेचं नाहीये. पंढरपूरच्या मंदिरातल्या दान पेटीतच टाकलं पाहिजे, काही गरजेचं नाहीये. फक्त दुसऱ्याच्या उपयोगाला आपण कमवलेलं धन आलं पाहिजे. गोरगरिबांनाही मदत करू शकता बा. नुसतं सांगितलं जातं काय भारत विकसित राष्ट्रांच्या श्रेणीमध्ये जातोय, असं काही होताना दिसत नाही. आजही 140 करोड लोकसंख्यांमध्ये असं म्हटलं जातं कमीत कमी 20 ते 22 करोड लोक एकतर अर्धपोटी उपाशी झोपतात, नाही तर उपासपोटी झोपतात. थंडी उत्तर भारतात पडते, आपल्या इकडे बरं आहे.
दिल्ली सारख्या उत्तर भारतातल्या प्रांतामध्ये आजही संध्याकाळी पांघरायला नाही म्हणून सकाळी मुडदे सापडावे लागतात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला, त्यांना पांघरायलाच नसतं. आमच्या इकडे रगीचा नंबरच येत नाही, थंडीच नाही. आजही अंगावर एकच साडी घालते एखादी मायमावली आणि 6-6 महिने बस स्टँडला स्टेशनवर फिरते का, तिला दुसरी साडीच नाही बदलायला. आणि आम्ही जर कपाट उघडलं तर साडी खाली दबायची, मरायची वेळ आहे. मग ही विषमता कोण भरून काढणार? एकीकडे व्यवस्थित जेवायला नाहीये पोटभर, दुसरीकडे सकाळी आमच्या उकिरड्यावर भाताचे गोळे शिळ्या चपात्या पडलेल्या असतात. मग ही विषमता जर अशीच राहिली तर त्याचे जिम्मेदार तुम्ही आम्ही सुद्धा आहेत ना. आपण सगळं जग बदलू शकत नाही बा, मी सगळ्या जगाला नाही बदलू शकत, पण मग मी काय करू शकतो एवढा तर प्रामाणिक आणि प्राथमिक विचार असणं गरजेचं आहे ना. माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह होऊन माझं सगळं व्यवस्थित होऊन जर माझ्या 4-2 रुपये दान करण्यानं जर कुणाचं तरी भलं होत असेल तर एवढा प्राथमिक विचार मला करणं गरजेचं आहे का. कारण जे दारिद्र्य आज माझ्या शेजारच्या जीवनामध्ये आहे तेच दारिद्र्य माझ्या घरात यायला वेळ लागणार नाही बुवा. असं आहे आपले ते पहिले पर्स असायचे पर्स, आणि जर एखाद्याच्या पर्सातली वळई पेटली तर त्याच्या बाजूच्या पर्सावाला असं बसतो का निवंत, आपल्याला काय करायचं, आपली थोडीच पेटली पेटू दे तिची, नाही ना बुवा. दुश्मनाची असली तरी विजवायला पळतो का, कारण त्याला माहिती आता तिची पेटली म्हणले आपली पेटायला वेळ लागणार नाही. दारिद्र्य रूपी वनवास सुद्धा तसाच आहे बुवा, व्यसन रूपी वनवास सुद्धा तसाच आहे बुवा. मूर्ख माणसे समाजात काहीच कारण नसताना आजूबाजूच्या निर्व्यसनी माणसांना व्यसनी करण्याच्या प्रयत्नात येते. एखाद्याचा परिवार जर गुण्यागोविंदाने नांदत असेल तर आनंदाने नांदणारा परिवार फोडायचा कसा याच्या प्रयत्नात आहेत काही दुष्ट माणसं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जो वाईटपणा आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये घालण्याचा प्रयत्न करत आहोत तो वाईटपणा आपल्या परिवारामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये यायला वेळ लागणार नाही. ज्या उणीवा दुसऱ्याच्या जीवनामध्ये आहेत त्या उणीवा जर मी घालण्याकरता प्रयत्न करत नसेल तर ती उणीव, ती पोकळी, तो अभाव, ते दुःख, ते व्यसन माझ्या परिवाराच्या किंवा माझ्याच माणसाच्या किंवा माझ्या जीवनामध्ये यायला वेळ लागणार नाही. म्हणून जर मी समर्थ असेल माझं सगळं करून तर मी दुसऱ्या करता काहीतरी केलं पाहिजे. मी बांधील समाजाचा विठाला कलियुगाचा प्रभाव, माझा परिवार, माझी जिम्मेदारी, असं काहीतरी आलं त्या कोरोना काळामध्ये. हम दो हमारे दो, मग ते हम दो हमारे दो मध्ये मम्मी पप्पा सुद्धा गेले ना. जिथं मम्मी पप्पाच बाद झाले तिथं शेजाऱ्या पाजाऱ्याचा प्रश्नच नाही, संकुचित झाला माणूस. आणि असं आहे लय प्रगती होणार आहे कलियुगामध्ये, असं वर्णन नाही म्हणा. पैसा एवढा येणार आहे लोकांच्याकडे पैसा ठेवायला जागा राहणार नाही. नंतर बँकावाले सुद्धा म्हणणार आहेत बा आमच्याकडे जागा नाही, लॉकर भरलेले, तुम्ही कुठेही ठेवा, तिकडे शेतात पुरा नाही तर कुठेही पुरा. पण पैसा जरी आला का कलियुगात एक गोष्ट फारच कमी होणार आहे, किंबहुना ती राहणारच नाही, ती गोष्ट म्हणजे आनंद. कारण नियम असा आहे, भौतिकता आणि आनंद या दोन गोष्टी एकत्र नांदत नाहीत. काय, भौतिकता आणि सुख, शांती, समाधान हे घटक एका कालावच्छेदाने एका ठिकाणी राहतच नाहीत. बघा तुम्ही, पूर्वीच्या काळात भौतिकता नव्हती, आनंद प्रचंड होता. आणि जशी जशी भौतिकता आली तसे तसे परिवारातले सुख, शांती, समाधान नष्ट व्हायला लागलं. का होत असेल? कारण मुळात सुख, शांती, समाधानाचा आणि भौतिकतेचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. अविज्ञान किती प्रगत होऊ द्या, किती प्रगत झालं म्हणजे आपण, आणि किती पैसा कमवला म्हणजे आपण झोप विकत घेणार आहेत, गाद्या आणू डल्लपच्या. काय पैसा भरपूर आला म्हणजे मोठमोठे क्वाट आणू, डल्लपच्या गाद्या आणू, पण गादीवर पडल्यानंतर लागणारी जी झोप आहे ती पैशावर नाही घेता येत. भरपूर पैसा झाला, नको नको ते व्यंजन आणू आपण खायचे प्यायचे पार विदेशातून, पण पैशाच्या बळावर पदार्थ आणू, पदार्थ खाण्याकरता लागणारी जी भूक आहे ना ती कुठून आणायची? नाही ना आणता येत. भौतिकतेचा आणि समाधानाचा अर्थार्थी अजिबात काही संबंध नाही. भौतिकता जगण्याचं माध्यम असू शकते, आनंदाने जगण्याचं माध्यम असू शकत नाही. पण आमच्या लक्षात येईना, आनंदाने जगण्याकरता भौतिकता गरजेची नाहीये, जगण्याकरता भौतिकता गरजेची आहे. आनंदाने जगण्याकरता भौतिकतेचा फारसा उपयोग येत नाही. जर भौतिकतेवरच आनंद अवलंबून राहिला असता किंबहुना असता तर आपले बाप दादे दारिद्र्यामध्ये सुद्धा आनंदाने जगले नसते.
ते जगले याचा अर्थ असा होतो भौतिकता आणि शांती याचा अर्थार्थी काही संबंध नाही. विठाला विठाला विठ्ठला, 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 विठ्ठला. म्हणून धन पाहिजे, पण कमवलेल्या धनाविषयी मात्र उदासीन असलं पाहिजे. आपण धन संग्रह करण्याचा प्रयत्न केला, 15 अनर्थ त्याच्यामध्ये येतात. संपत्ती जर बाजूपेक्षा जास्त संग्रहित झाली ती दूषित होते आणि दूषित संपत्ती पुढच्या पिढीला व्यसनामध्ये घालायला वेळ लावत नाही. म्हणून नाहीतर असं वर्णन येतं, शास्त्र असं सांगतं, आपल्या पुढच्या पिढीला म्हणजे संततीला संपत्ती देण्यापेक्षा संस्कार द्यावेत असं वर्णन आहे. पैसा फक्त एवढाच कमवायचा, आपलं पोरग त्याच्या पायावर उभा राहीपर्यंत शिक्षणाकरता जेवढा पैसा गरजेचा तेवढाच त्याला द्यायचा. एकदा ते पायावर उभं राहिल्यानंतर बापाने स्थावर संपत्तीच्या व्यतिरिक्त म्हणजे जमिनीच्या व्यतिरिक्त पोराला पैसा देऊ नये असं बऱ्याच लोकांचं, आधुनिकांचं सुद्धा आणि शास्त्रकाराचं सुद्धा मत आहे. का? जर हे केलं तर मग व्यसनाच्या अधीन व्हायची दाट शक्यता आहे. म्हणून सांगावं लागलं, उदास विचारे वेच करी. आणि मग हे केल्यानंतर काय होईल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात, उत्तमाची गती तो एक पावेला, 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 उत्तम भोगी जीव खानी, उत्तम भोगी जीव खानी, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तम भोगी जीव खानी, उत्तम भोगीला जीव खानी, उत्तमाची गती तो एक पावेला, उत्तमाची गती तो एक पावेला. विठोबा रखुमाई, बोला बोला टाळी वाजव. असं केल्यानंतर काय होईल? अभंगाच्या दुसऱ्यामध्ये त्याचा फायदा सांगितला. दुसऱ्या चरणामध्ये, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खाणे. अर्थात चांगल्या मार्गाने धन कमवलं, चांगल्या मार्गाने कमवलेलं धन, त्या धनाविषयी अनासक्त होऊन विचारपूर्वक त्या धनाचा विनियोग जर आपण केला तर त्याचा फळ आपल्याला पुढच्या जन्मात काय प्राप्त होईल? उत्तमची गती तो एक पावेल. तो एक म्हणजे ज्याने हे केले तो एक काय होईल? उत्तमची गती पावेल, चांगल्या गतीला जाईल. बा चांगल्या गतीला जाईल म्हणजे काय होईल? उत्तम भोगील जीव खाणे. खाणी, खान शब्दाचा अर्थ होतो जन्म. चांगल्या जन्माला जाईल. बा अर्थात पुढच्या जन्माला सुद्धा कुठेतरी सुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. चांगल्या कुळामध्ये, संस्कारी कुळामध्ये, वारकऱ्याच्या कुळामध्ये, चांगल्या संस्कारी धनिकाच्या कुळामध्ये, चांगल्या ज्ञात्यांच्या ज्ञानाच्या कुळामध्ये त्याला जन्म प्राप्त होईल. बुवा काही काही परिवार असे असतात, हेवा वाटतो त्यांचा, एवढे संस्कार, संपत्ती, सहृदयता आपोआप अभिजात असतात त्या. व त्या परिवारामध्ये जन्माला आलेले लेकरं सुद्धा असे संस्कारी असतात ना. कशाचं फळ आहे? हे फळ मागच्या जन्माचं आहे. आणि असं वर्णन आहे, आपण ना स्वर्गातून आलो का नरकातून आलो, शास्त्रीचे आहे तसं वर्णन. वर्तमान जन्म आपल्याला सांगतो की आपण मागच्या जन्मात कुठून आलो. स्वर्गस्थितानाम इह जीव लोके चत्वार चिन्हानी भवंती लोके. म्हणजे आपण स्वर्गातून आलो का नरकातून आलो, आपल्याकडं वर्तमान काळातलं आपलं वागणं, आपले संस्कार, आपलं ज्ञान हे सांगतं की आपण नेमकं आलो कुठून.
म्हणून आपण कमीत कमी बाहेरच्या माणसासमोर, नवक्या माणसासमोर तरी आपला परिचय देऊन की आपण कुठून आलो म्हणून. कमीत कमी पाहुण्या रावळ्यासमोर तरी चव घालून येऊ आपल्या भाषेत सांगायचं झालं तर. महाराज हे काही काही परिवार असतात बा प्रचंड श्रीमंत, संस्कार तेवढेच, दानधर्म तेवढाच, त्यांचे आई वडील पहा, ते स्वतः पहा, त्यांचे पुढचे मुलं बाळ पहा, बस ह्यांना पाहिले का असं वाटतं खऱ्या अर्थाने परिवार असावा तर असा. कशाच्या बळावर आहे हे त्यांनी मागच्या जन्मामध्ये पिढ्यानपिढ्या केलेलं आहे बुवा. आहे महाराज हे आपण पाहतो ना, म्हटलं जातं बुवा मारवाडी फार श्रीमंत असतात. फुकट नसतात ते श्रीमंत, त्यांच्याकडे पैसा जेवढा असतो का ते दानधर्मही तेवढाच करतात. आता आपण करत नाही याचा अर्थ असा नाही, आपल्या पद्धतीने आपल्या अवकातीनुसार आपणही करतो, पण कुठंतरी कदाचित आणखीन आपण कमी पडतो आहोत परोपकारामध्ये. आणि मग हे जर आपल्या हातून या जन्मामध्ये झालं तर त्याचा फायदा पुढच्या जन्मामध्ये आपल्याला, आपल्या पुढच्या पिढ्यांना होईल. काय फायदा होईल? उत्तमची गती तो एक पावेल. चांगल्या जन्माला जाऊ आपण, चांगल्या ज्ञानाच्या कुळामध्ये, श्रीमंतांच्या कुळामध्ये, संस्काराच्या कुळामध्ये, चांगल्या वारकऱ्यांच्या कुळामध्ये जाऊया. उत्तम भोगेल जीव खाणे हे आपल्याला होऊ शकतं, पण ते भविष्यातलं प्राप्त करण्याकरता वर्तमान काळामध्ये आपल्याला एक पाळावं लागेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे बेचकरी. माणसाच्या आयुष्यामध्ये धनामध्ये जेवढ्या अधिक प्रमाणामध्ये शुद्धता असेल, ती सगळी शुद्धता आपल्या बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये येणार आहे. बुवा धनच दूषित आहे आणि दूषित धनाने शिक्षण घेतलं, शिक्षण दूषित झालं ना. धनच दूषित आहे आणि दूषित धनाने अन्न घेतलं, अन्न दूषित झालं ना. धनच दूषित आहे आणि दूषित धनाने वास्तू बांधली, वास्तू दूषित झाली ना. म्हणजे एक जर पवित्र असेल अख्खं जीवन पवित्र होतं, आणि एक जर अपवित्र असेल अख्खं जीवन अपवित्र होतं. आणि अपवित्रता शिवाय दुःखाच्या जीवनात काहीच घेऊन येऊ शकत नाही. आपण भाग्यशाली आहेत, मोलमजुरी, शेती, व्यापार, छोटेखानी करणारी माणसं आहोत. आपल्या आयुष्यामध्ये धनामध्ये दोष येत नाहीयेत. वाजवीपेक्षा जास्त आपल्याला पैशाची हवंही नाही आणि आपल्याकडे तो यावा असे आपण विचारही आपल्या कधी बापदाद्याने केला नाही आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या डोक्यामध्ये येत नाही. हा फार महत्वाचा घटक आहे. भगवान करो आपलं जे आयुष्य चाललेलं आहे, आपल्या बापदाद्याने ज्या पद्धतीने आपल्याला संस्कार दिले आणि प्रामाणिकता कशी असते हे दाखवून दिलं, त्याच प्रामाणिकतेवरती आमचं सुद्धा जीवन जावं आणि ते संस्कार पुढच्या पिढीमध्ये जावं. पैसा आला तर ठीक, नाही आला तर हरकत नाही. आहे त्या पैशामध्ये सुद्धा आम्ही आनंदाने जगू शकतो, पण वाम मार्गाला जायचे संस्कार आमच्या पूर्वजांमध्ये नव्हते, आमच्यामध्येही नाही आहेत आणि ते पुढच्या पिढीमध्ये सुद्धा येऊ नयेत अशी पावन प्रार्थना या पावन प्रसंगी वास्तुशांतीच्या निमित्ताने भगवंताच्या चरणी करूया. कार्तिक निवास या वास्तुशांतीच्या निमित्ताने या वास्तूचे मालक श्री सुरेशराव गोपीनाथराव सोळंके तथा त्यांचे चिरंजीव किशोर भाऊ सुरेशराव सोळंके, घरमालकीन सुरेश भाऊच्या धर्मपत्नी सौ रुक्मिणबाई आणि त्यांच्या सुनबाई सौ सुचिताताई, त्यांचा सर्व सोळंके परिवार, आपतेष्ट तुम्ही दिंद्रुडकर ग्रामस्थ, मुळखेडकर ग्रामस्थ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा वास्तुशांतीचा कार्यक्रम या ठिकाणी एक दिवसाचा कीर्तन महोत्सव आयोजित केला. यजमानाच्या वतीने हरिभक्तीपरायण सुसेन महाराज यांच्या माध्यमातून ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला होती. मी आरंभालाही सांगून गेलो, आपल्या आज या कीर्तनामध्ये यजमानाच्या प्रेमास्थव माझे गुरुबंधू बालमित्र वेदांताचार्य हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वरजी महाराज सोळंके, आदरणीय शास्त्रीजी आमलेकर स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण सुसेन महाराजही आहेत. गायनाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय वैजनाथ नाना कासिद आदरणीय मामाश्री आहेत. हरिभक्तीपरायण गायनाचार्य माझे मित्र एकनाथ महाराज खातगावणकर आहेत. आणि वारकरी शिक्षण संस्थेवरचा हा सर्व विद्यार्थी समूह, तुम्ही पाहुणे, सर्वांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा गृहस्थ साधकाला उपदेश करणारा अभंग निवडून काहीसं चिंतन प्रकरणाला अनुसरून करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या